उमेश कुळे, वेलकम उमेश। सचिन चौरसिया पहला ओवर करेंगे यहाँ पर रॉयल स्टनर विक्रोलियंस के लिए। और बैटर आकाश जांगेड़, नागेश वाडेकर, नागा। खतरनाक और खुखार बैटर डॉक्टर खाड़े उमेश 11 में है। आकाश जांगेड़ बहुत ज़बरदस्त खिलाड़ी है। लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल, स्टाइलिश ओपनिंग बैटर है। साथ में नागेश वाडेकर, दोनों असली मुंबईकर। पहली बॉल स्क्वायर ड्राइव और कोई रन नहीं। प्रशांत कोरगांवकर ये वहां पर फील्डर थे। इस बार हुक कर दिया, तकनीकी रूप से सही शॉट था। हिप्स रोटेशन बहुत अच्छा और फ्रंट फुट को क्लियर करता हुआ पुल शॉट, 6 रन। आकाश जांगेड़ शाहज इंटरनेशनल प्रीमियर लीग 2022-23 में उनके करियर ने एक अंगड़ाई ली और उसके बाद कई बड़ी टीमों की उन्होंने नुमाइंदगी की, जिसमें सरपंच 11 मंडाली के लिए भी उन्होंने कई बार खेला। कई बड़ी टीमों को, सिल्वर स्टार को भी खेला उन्होंने। सबमरीन बॉल नीचे रहते हुए सचिन चौरसिया, मंगेश वैदी विकेट कीपर है। ये भी एक बड़े खिलाड़ी है मंगेश वैदी। ब्यूटीफुल बॉल अंदर की जानिब कटी थी। इस बार मंगेश वैदी तैयार नहीं थे। गोल्डन चांस। आकाश जांगीड़ अपने आप को दूर ले गए, थोड़ा अपने आप से बात की, अपने टोपी को निकाला, पहना। बहुत जरूरी होता है आप फोकस करें। गलत शॉट था, भाग्यशाली रहे। इस बार बहुत बढ़िया स्वीप शॉट और ये 4 रन। फास्ट आउटफील्ड पर आकाश जांगीड़ का बेहतरीन स्वीप शॉट। टाइमिंग स्वीट था और स्कोर आगे बढ़ता हुआ 10। डॉक्टर खाड़े उमेश 11 की बैटिंग चल रही है। टॉस जीतकर बॉलिंग कर रही है रॉयल स्टनर विक्रोलियंस। रॉयल स्टनर मीरा रोड अरशद भाई काजी और विक्रोलियंस अमोल म्हात्रे। डॉक्टर खाड़े उमेश 11 उमेश कुळे। फुल टॉस बॉल और ये चाबुक शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर से जन्नाटेदार 6 रन। आप देख रहे हैं स्वर्गीय श्री चिंतामण माड़ी खेड़ू कक्ष प्लेयर्स पेविलियन के बैनर लगाए जा रहे हैं। एक तरफ है स्वर्गीय श्री अरशद भाई माड़ी खेड़ू कक्ष, एक तरफ है कैलाशवासी श्री गोविंद बाबूराव राव खेड़ू कक्ष और एक तरफ है स्वस्ति श्री त्रिवेणी फाउंडेशन खेड़ू कक्ष। गांव देवी ग्रामस्थ मंडल के शिंपोली के मैदान पर यह प्रतियोगिता। कल उत्तर मुंबई की 8 टीमों को आपने देखा, जिसमें बंदर पखाड़ी ने फाइनल में प्रवेश किया। बॉलर है राहुल राय। नहीं, मेरे ख्याल से वापस चेंज कर दिया है और आशीष पिल्लर। राहुल राय भी एक अच्छे खिलाड़ी है। कई ऐसे खिलाड़ी, विक्रोलियंस की बॉलिंग ये उसकी ऑलवेज स्ट्रेंथ था। मुझे आज भी वो दिन याद है, गिरीश कोचरेकर, राहुल वराड़कर, कमल मौर्य, एक से बढ़कर एक बॉलर, संदीप पवार। विक्रोलियंस जैसी बॉलिंग लाइनअप, मतलब
ये अलग बात है कि अब प्लेयर्स रिटायर हो गए या तो काम में बिजी हो गए, वरना विक्रोलियंस की ये बॉलिंग लाइनअप आज के हारो जीतों के ज़माने में सभी खिलाड़ी कम से कम 10 लाख रुपया कमाते। वो अटैक था विक्रोलियंस का। युवा खिलाड़ी और बल्ले का निचला सिरा, बहुत बढ़िया स्टॉपेज, रन बचाने होंगे। मंगेश वैती, पूरी टीम बहुत जबरदस्त चार्ज अप है। जैसे हमने कल शारविन उदय कुमार की बात की, वैसे मंगेश वैती, गिरीश कोचरेकर, ये लोग हमेशा विक्रोलियंस के साथ रहे। $5 लाख का टूर्नामेंट जीता तो भी विक्रोलियंस, पहले राउंड में हारे तो भी विक्रोलियंस। एकच लक्ष्य एकच पक्ष, कई बड़े प्लेयर्स को मौका भी विक्रोलियंस ने बड़ा बनाया। प्रथमेश मात्रे, हुजैर, कई ऐसे खिलाड़ी खेलकर आगे बढ़े विक्रोलियंस को, जिन्होंने रिप्रेजेंट किया। इस बार पहले स्वीप करना चाह रहे थे आकाश जांगिड़, गलत स्ट्रोक। अभी भी लय में आने में समय लग रहा है, स्कोर अभी भी रुका हुआ है 17 पर। इस ग्राउंड पर 80 रन चाहिए, मिनिमम 80 टू फाइट इट डाउन। 60, 70, 50 में मुश्किल हो जाएगी। वापस से स्वीप कर दिया और ये 4 रन, मुश्किल होगा रोकना। यस, ये 4 रन बैटर के खाते में जाएंगे। हुक कर दिया, बहुत शालीन शॉट, फास्ट आउटफील्ड पर चौका। हैंड आई कोऑर्डिनेशन लाजवाब आकाश जांगिड़ का। उसकी खुद की एक कंपनी है 20 स्पार्क, और वो स्पार्क लेकर चलते हैं अपनी आंखों में। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पर पहुंचा है। 25। आशीष पिलर एक युवा गेंदबाज है और हर मैच के साथ सीखते जाएंगे, आगे बढ़ते जाएंगे। इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक और ये बॉल जाएगी सीधा सड़क पर लैंड होती हुई। 6 रनों के लिए भव्य सिक्सर। के लाइव शो करके 99 घर जिसके पास हो, मीका, उसकी भी सेंचुरी हो जाएगी। अभी होगी होगी मतलब। राहुल राय आ चुके हैं, बहुत अच्छे गेंदबाज है राहुल राय, मुकेश दास, कुछ ऐसे गेंदबाजों की याद आती है। अनिकेत सानप, अभिजीत बोरकर। इस बार पुल कर दिया, शॉर्ट पिच गेंद दी और तैयार थे उसके लिए। नागेश वाडेकर और महेश मकवाना, दो ऐसे क्रिकेटर हैं जो अपने दोनों हाथ पीछे ले जाकर कैच लेते हैं। बहुत अलग ही स्टाइल है। और यहां पर नागेश वाडेकर,
हाँ भाई, बॉल बॉयज। एक ही मुहावरा फेमस है, आया नागा, बॉल भागा, भागा 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 भागा। इस बार अवे फ्रॉम द बॉडी ऑफ प्रशांत कोरगांवकर के हाथ से बॉल फिसल गई। ये गोल्डन चांस था विकेट लेने का। सतर्क थे, बाईं ओर गए। प्रशांत कोरगांवकर राइटी खिलाड़ी है, लेकिन अपने लेफ्ट साइड में जा रहे थे और हाथ से बॉल गिर गई। नागा को लाइफ मिलती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 38 विदाउट एनी विकेट्स। थर्ड ओवर, 5 ओवर का मुकाबला है। परफेक्ट यॉर्कर, बैकलिफ्ट को बिल्कुल सतह से लगाकर रखा, बॉल के बेस का उपयोग किया, लॉन्ग ऑफ पर 1 रन। बल्लेबाजों को चुनौती देने वाली गेंदें देखने मिल नहीं रही है, इसकी जरूरत है। कई युवा खिलाड़ी इस टीम में आप देख रहे हैं आज। राहुल राय का बढ़िया एंगल, लेफ्टी बॉलर का एक नेचुरल बॉल होता है, स्लांटिंग अवे फ्रॉम द राइट हैंडर, उस तरह की गेंद दी है। और ये खरा बॉल पर फायदा डेफिनेटली होगा डॉक्टर खाड़े उमेश 11 का। वाइट बॉल और चौका, कुल मिलाकर 5 रन। उमेश कुड़े, दोस्तों आज मुंबई में उमेश कुड़े, फिरोज भाई, ये कुछ ऐसे ओनर हैं जो मुंबई के क्रिकेटर को ऑलवेज प्रमोट करते हैं। कहीं भी जाओ, मैं मुंबई प्लेयर खिलाऊंगा। इस बार बढ़िया लेग कटर, स्विंग एंड मिस। ये बॉल राहुल राय के नाम पर जाएगी। ऐसा टप्पा हो तो बॉलर जो है ये मोटिवेट हो जाता है कि मेरा बॉल सही जगह पर गिरा है। परफेक्ट बॉल। थोड़ा सा वाइडिश ओवर पिच बॉल थी और इस पर कवर ड्राइव में 1 रन। और अभी भी पहला विकेट गिर नहीं रहा है, ये अच्छी बात है डॉक्टर खाड़े उमेश 11 के लिए। ओवर समाप्त हुए 3 ओवर के बाद स्कोर है 45। पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 15, तीसरे ओवर में 14, तीनों ओवर में 10 से ज़्यादा रन। 5 ओवर के मैच में आपको ऐसे 2 ओवर या 3 ओवर चाहिए जिसमें आप कम रन दे। रॉयल स्टनर विक्रोलियंस, अमोल मात्रे लगभग पिछले 13 साल से ये टीम चला रहे हैं। और विक्रोलियंस दोस्तों एक ऐसी टीम है, मैं एक बार फिर से बताना चाहूँगा, इसको कोई भी टीम आप कोई भी राउंड में दो, पहले राउंड में दो, दूसरे राउंड में दो, विक्रोलियंस ने कभी ये नहीं बोला कि मेरे को सेफ ऑफ देना, मेरे को ऊपर देना, मुझे नीचे वाले में देना, कभी नहीं। सचिन चौरसिया, इन्होंने पहला ओवर किया था। तो ये आपका बिंदास एटीट्यूड बताता है, कोई भी टीम दे दो हम खेलेंगे। फुल टॉस बॉल, निचला सिरा, बढ़िया स्टॉप, रनआउट का खतरा है। क्रीज में वापस चले गए जांगिड़। थोड़ा सा उतावला बंदा नागा ने मना किया था, हालांकि कॉल आकाश जांगिड़ का ही था क्योंकि बॉल पीछे थी।
बहुत बढ़िया बॉल, व्हाट अ बॉल, स्नॉटर। क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं चौरसिया, बाई का ये रन है। सचिन चौरसिया सबके मन में बसिया। फुल टॉस बॉल, अब ये खलनायक है आकाश जांगिड़, हेलीकॉप्टर स्ट्रोक में कन्वर्ट करते हुए बेसबॉल हिट और ये 6 रन। बावन रन बगैर किसी नुकसान के नागेश वाडेकर और आकाश जांगिड़ दोनों ओपनर नॉट आउट है। अब ये क्या क्लास है गेंदबाजी का, बल्लेबाज को परफेक्ट लाइन पर। राहुल राय ने जो पिछले ओवर में बॉलिंग की और अब जो सचिन चौरसिया, लेफ्टी बॉलर्स, बहुत जबरदस्त गेंदबाजी यहां पर। और क्लीन बोल्ड, नजर हटी, दुर्घटना घटी। सचिन चौरसिया की तारीफ करनी होगी, स्टंप टू स्टंप बॉल रखी थी और आकाश जांगिड़ सफल होकर खेलने के लिए जाने जाते हैं। पुल, हुक, स्वीप, ये शॉट्स को देखा था चौरसिया ने और क्लीन बोल्ड आउट कर दिया। नए बैटर है भावेश शेलार। भावेश शेलार भी बहुत बड़ा नाम है क्रिकेट का, अच्छे क्रिकेट कोच भी हैं, ओपनिंग बैटर है, उत्कृष्ट फील्डर है और उनके वीडियोस आजकल बहुत पॉपुलर है और ऐसे मार्मिक क्रिकेट के विषयों पर वो वीडियो बनाते हैं कि आप उनके फैन हो जाएंगे। छक्का खाने पर वीडियो, 4 रन नहीं देने पर वीडियो, लेट आने पर वीडियो, वाटी नहीं मिली तो वीडियो, ज़्यादा मिली तो वीडियो, वीडियो 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 और ऑडियो खुद का। बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पर चौरसिया की, तारीफ करनी होगी। युवा गेंदबाज द्वारा। ओवर समाप्त हुए हैं 4 ओवर के बाद स्कोर अगर मैं देखता हूं तो 52। सचिन चौरसिया का ये पहला ओवर है जिसमें 7 रन आए, व्हाट अ कमबैक। दरअसल में राहुल राय ने जो अच्छी गेंदबाजी की थी उसका भी एक फायदा लिया उन्होंने, बल्लेबाजों पर प्रेशर बनाया और अब आखिरी ओवर तौहीद। क्रिकेट एक प्रक्रिया है और क्रिकेट आर्ट है, क्रिकेट कॉमर्स है, क्रिकेट साइंस है। आर्ट इसलिए है कि रन बनाना, विकेट लेना एक कला है। कॉमर्स इसलिए क्योंकि इसमें माल इन्वॉल्व है, पैसा मिलता है। और साइंस इसलिए कि हवा के साथ एरोडायनेमिक्स वाला क्रिकेट अगर आपने सीख लिया, यू आर द बेस्ट। और यहां पर 4 रन का स्वागत, सबको बीट कर दिया, अनइवन बाउंस और 4।
राहुल भाई यादव बिलीव के ओनर। छप्पन रन, 22 के ऊपर भी काम करना होगा। राहुल चांदोरकर, प्रशांत कोरगांवकर, मंगेश वैदी जैसे कई अच्छे फील्डर्स हैं। तो विकेट कीपर बदला जा चुका है। प्रशांत कोरगांवकर विकेट कीपर है और राहुल चांदोरकर और मंगेश वैदी आउटफील्ड में है। बहुत बढ़िया बॉल, बिल्कुल स्लिंगा मलिंगा एक्शन। भारतीय क्रिकेट की यही विशेषता है। जाबिर मलिंगा, निजाम मलिंगा, प्रदीप मलिंगा, आकाश मलिंगा। बॉलिंग में कम से कम 5 से 7 मलिंगा है और कमेंट्री में 5 से 7 आकाश चोपड़ा है। बहुत बढ़िया स्ट्रोक और अथॉरिटी अपनी स्टैम्प करता हुआ नागेश वाडेकर, नागा। अब ये स्कोर शेप ले रहा है। आखिरी ओवर में तौहिद थोड़ी सी खर्चीली गेंदबाजी कर रहे हैं ऐसा मुझे लग रहा है और यहां पर कैपिटलाइज करना चाहेंगे नागेश वाडेकर। चुनौती, दर्शक इसी प्रकार का क्रिकेट चाहते हैं। बॉलर डोमिनेटिंग बैटर, बैटर डोमिनेटिंग बॉलर। अब ये परफेक्ट टाइमिंग है और ये रॉकेट हिट, 6 रन। पारी समाप्त होती हुई नागेश वाडेकर नॉट आउट रहे। 5 के 5 ओवर बैटिंग की। आकाश जांगिड ने उनका अच्छा साथ दिया और भावेश शिलार भी वहां पर नॉट आउट रहे। कुल मिलाकर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। 68 रन बने हैं। 69 टू विन फॉर रॉयल स्टनर विक्रोलियंस। बहुत स्ट्रांग बैटिंग ऑर्डर और ये बैटिंग ऑर्डर को लेकर मैदान में दो ओपनिंग बैटर उतरेंगे, मंगेश वैदी, राहुल चांदोरकर। अगर ये दोनों ने अपना 80% भी बैटिंग दिखाई तो ये मैच 4 से 4.25 ओवर में खत्म हो सकता है।
विक्रोलियन म्हणजे अर्षदभाई काझी यांचा संघ मीरा रोडला नक्कीच बिलॉंग करतात. रॉयल स्टनर्स आज एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये देखील त्यांचा चांगला खेळ आपण पाहिला आहे आणि आज त्याच नावाने विक्रोलियनचा संघ खेळतोय. एकूण 70 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये देखील. रॉयल स्टनर्स विक्रोलियनच्या संघाकरिता गोलंदाजी चांगलीच राहिली पण क्षेत्ररक्षण थोडंसं आपण विस्कळीत पाहिलं, ज्यामध्ये 2 ते 3 चौकार अगदी 22च्या रूपात देखील जाताना पाहिले. आता आघाडीचे 2 फलंदाज राहुल आणि मंगेश, राहुल चांदोरकर आणि मंगेश वैती असे हे 2 फलंदाज मैदानाच्या आत पोहोचलेत. एकूण 70 करायचे आहेत आता. यशांच्या मागे आपण प्रीतम परब यांना देखील पाहणार आहोत. आकाश जांगेड हे देखील या संघाचा एक भाग राहिले आहेत. आज भावेश शेलार, मंगेश आणि राहुलची जोडी मैदानाच्या आत सज्ज झाली आहे आता फलंदाजीकरिता. मंगेश वैती अगदी चांगला खेळ त्यांचा आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिला. ISPL मध्ये देखील श्रीनगर के वीर या संघासाठी खेळत असताना चांगलं योगदान आणि विक्रोलियन्सकरिता अगदी लॉयल क्रिकेट कित्येक वर्ष ते देखील खेळत आहेत. आणि पुन्हा एकदा आज या शिंपोलीच्या गावदेवी मैदानात पुन्हा एकदा ते सज्ज झाले आहेत आपला खेळ खेळण्याकरिता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करण याला. करण सज्ज होतोय बॉलिंग करिता. आपण पाहणार आहोत पॉवर प्लेचं हे षटक असेल. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर स्थित करण्यात येतील. तर करण देखील आता सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. मंगेश आणि राहुल ऑन स्ट्राईक. मंगेश वैती आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने राहुल चांदोरकर. लेट्स प्लेचा इशारा येतोय. पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय आता आणि मॅचला होते सुरुवात. एकूण 70 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. सेकंड इनिंगचा खेळ आता सुरू करण्यात येतोय. पहिला गेंद इकडे डिलिव्हर करण्याकरिता करण. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेत हा बॉल पण आता झाडांना स्पर्श झालाय म्हणजेच काय तर पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवर अगदी लकी ठरतायत मंगेश वैती. आपण जर पाहिलं तर झाडांच्या पानाला जाऊन आधळला तो बॉल आणि त्यानंतर षटकार देखील आलाय मैदानाच्या. पहिलाच चेंडू पहिला षटकार येतोय. ह्या वेळेला चांगला बॉल वळवलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वळताना पाहिलं आपण या बॉलला आणि एक चांगलं गोलंदाजीचं प्रत्यक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आत. कारण गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत पहिल्या चेंडूवर नशिबाचा षटकार होता तो पण त्यानंतर एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय. मंगेश वैती यांना आपण पाहतोय माहुल गावाला बिलॉंग करतात आणि कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. अजून एक चांगला बॉल कव्हरची दिशा यावेळेला निवडली आहे आणि मिसकम्युनिकेशन आपण पाहतोय आणि या मिसकम्युनिकेशन मध्ये आता मंगेश वैती याला बाद व्हावं लागतंय. विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आता भाया पाटील याला आपण पाहतोय. वन डाऊनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत आता तो फलंदाजी करण्याकरिता आलाय मैदानाच्या आत. राजन मेमोरियल ट्रॉफी 2026 आपण पाहताय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसात आज प्रोफेशनल ओपन टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. आज ऑल इंडिया ओपनचा फॉर्मॅट या मैदानाच्या आत खेळवला जातोय आणि आज ऑल इंडिया ओपन म्हटल्यानंतर एकूण एक मोठमोठ्या संघांचा देखील समावेश झाला या स्पर्धेत आणि खेळाडू देखील या स्पर्धेचा भाग राहत आहेत. आज
चांगली गोलंदाजी होते. आता मैदानाच्या आत एक षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर एक चांगला कमबॅक आपण पाहतोय करण मार्फत सुद्धा, आणि म्हणूनच पहिलं षटक, निर्णायक षटक त्याच्या हाती दिलं गेलंय. चांगली गोलंदाजी तो करतो. या पहिल्या षटकात आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वास आलाय आतापर्यंत. या वेळेला अजून एक चांगला बॉल अपील करण्याचा प्रयत्न तर केला होता, थोडासा फंबल इथे क्षेत्ररक्षणामध्ये, पण शेवटच्या क्षणी अगदी चांगलं कव्हर मिळालं आणि त्याचमुळे हा बॉल डॉट येतोय. आता अजूनही एक शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गावदेवी शिंपोलीचं हे मैदान अगदी लश ग्रीन मैदान आपण पाहतोय. ज्या पद्धतीने हिरवगार गवत मैदानाच्या आत चौ दिशेने आपण पाहतोय. चांगलं मैदान, एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. शेवटचा बॉल. यावेळेला अजून एक चांगला चेंडू. टप्पा घेतल्यानंतर बॉलने घेतलेली उसळी पहा. एक चांगलं आणि यशस्वी षटक आता होतंय पूर्ण. करणचं पहिलं षटक अगदी यशस्वी. 6 धावा, 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्यानंतर सलगचे 5 चेंडू निर्धाव हाताळले आणि त्यामध्ये एक विकेटचा देखील समावेश आपण पाहिला. म्हणजेच काय, तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली करणची. ओव्हर नंबर 2 करीत आता पाहावं लागेल कुठला गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कर इरफानला आमंत्रित केलं गेलंय. ओव्हर नंबर 2 करिता इरफान आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. इरफान देखील अगदी तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखले जातात. चला, टॉससाठी आता आपण फायनल कॉल देतोय या पुढील मॅचच्या. व्यंकटेश वॉरियर्स आणि MR फॅमिली निक्या बॉईज. लगेच माईकशी संपर्क साधायचा आहे. व्यंकटेश वॉरियर्स आणि MR फॅमिली निक्या बॉईज कॅप्टन्स. इरफान ओव्हर नंबर 2 हाताळण्याकरिता इरफानला आपण पाहतोय. अगदी लांबलचक रनअप आहे इरफानचा सुद्धा. व्हेरिएशन देखील ते चांगले हाताळतात आणि आता विकेटची नितांत गरज आहे या संघाला देखील. इरफान बॉलिंग एंडवर ओव्हर नंबर 2 हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा फिल्डर येतोय बॉलच्या खाली आणि आता ही झेल कंप्लीट होते आणि आता झाडाला स्पर्श झालेला नाहीये आणि अशा पद्धतीने राहुल चांदोरकरला देखील मैदान सोडावं लागतंय. इरफानच्या खात्यात ही पहिली सफलता. फॅमिली निक्या बॉईजचा कॅप्टन आलाय आमच्या सोबत. व्यंकटेश वॉरियर्स पुणे. व्यंकटेश वॉरियर्स पुणे संघ, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच तुमचा कर्णधार पाठवा. अर्जुन वसीदा नवीन फलंदाज आपण पाहतोय. ISCL सारखी स्पर्धा देखील अर्जुनने खेळली आहे. मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करत असताना इंडियन सॉफ्टबॉल चॅम्पियन्स लीग ISCLचा हा देखील खेळाडू मैदानाच्या आत अर्जुन वसीदा. पण आता इरफानचं कौतुक करावं लागेल. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण इतका छोटं हे मैदान, बाउंड्री लाईन अगदी जवळ स्क्वेअर लेगच्या आणि कव्हरच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट जवळ बाउंड्री आपण पाहतोय. पण त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची गोलंदाजी करणं अगदी निर्णायक ठरलंय. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळाली नक्की आहे इरफान याला. पण आता अर्जुनसाठी पाहूया कशा पद्धतीने एक ट्रॅप रचला जाईल. यावेळेला फटका चांगला आहे ओव्हर द कव्हर्स. 6 धावा येत आहेत. षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता अर्जुनने आपले इशारे अगदी साफ दाखवले आहेत. राहुल जोगाडे असं देखील आगमन झालेलं आहे आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी नन्ना मुन्ना जादूगर या नावाने देखील त्याचं प्रश्न आपण पाहिलं आहे. वयाच्या अवघ्या 15 ते 16 वर्षातच प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याची ती सुरुवात आणि त्यानंतर आत्तापर्यंत आपलं नाव त्यांनी कायम ठेवलं आहे. तर चला, यानंतरचा टॉस आपण पाहणार आहोत. व्यंकटेश वॉरियर्स आणि त्यांच्या समोर असतील MR फॅमिली निक्या बॉईज. कॅप्टन जर आला असाल तर लगेच माईकशी संपर्क साधा. आपण टॉसची प्रक्रिया देखील पुरी करणार आहोत. यावेळेला लेग कटरचा प्रयास नक्कीच होता आणि तो देखील यशस्वी राहिला आहे. बॉल थोडासा खाली राहिला यावेळेला आणि
अर्जुन यांनी प्रयत्न तर केला की त्यावर तो फटका खेळू शकला असता, पण तसं काही झालेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळेला ऑफ कटर आतल्या बाजूला वळला हा बॉल, पण अर्जुनने आधी वाट पाहिली आहे आणि त्यानंतर हा स्ट्रोक खेळलाय. ओव्हर द पॉइंट 6 धावा. षटकार सुद्धा आलेत इरफानच्या विरोधात. आपण पाहतोय दुसऱ्या षटकात ते प्रहार, पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार, मग एक डॉट बॉल, पुन्हा षटकार. यावेळेला सुद्धा कट करायचा प्रयत्न केला होता, पण आता पंचांनी सांगितलं की बॉल अगदी फेअर आहे आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय आणि 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांअखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 18, 2 फलंदाजांच्या नुकसानानंतर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता पार पाडणार आहोत. व्यंकटेश वॉरियर्स पुण्याचा संघ आहे आणि त्यांच्या समक्ष आपण जर पाहिले तर MR फॅमिली आणि क्या बॉईज. चला टॉस साठी आपण आता वळतोय. व्यंकटेश वॉरियर्स आणि MR फॅमिली निकिया बॉईज असे 2 संघ आहेत. दिनेश पंधारे दादांना मी विनंती करतोय, साहेब या. दिनेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दिनेश दादा, दिनेश पंढेरे आपण या प्लीज. आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दिनेश पंढेरे शुभ MR फॅमिली निकिया बॉईज आणि त्यांच्या सोबत असतील व्यंकटेश वॉरियर्स पुणे. मेगिणी नक्कीच पुण्याच्या संघाचं प्रतिनिधित्व ते करतायत. आपण पाहतोय MR फॅमिली निकिया बॉईजचं प्रतिनिधित्व आज करतील. मजा येईल या देखील मॅचमध्ये. या दिनेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण नक्की टॉस करणार आहोत. चर्चा देखील होईल या दोन्ही कर्णधारांसोबत. येस, कोण कॉल करताय? MR फॅमिली कॉल करतील आता. हेड्स इज द कॉल आणि हेड्स इट इज. तर नक्कीच मान्यवरांना पुन्हा एकदा मी विनंती करेन सर, आपण थोडीशी चर्चा होईल आता कर्णधारांसोबत. तर आकाश, सर्वप्रथम आता नाणेफेकीचा कौल तुम्ही तुमच्या नावावर केला है, तो निर्णय क्या असेल? बैटिंग करूँ। और आज जिस तरीके से आप ये पूरा ऑर्गेनाइजेशन देख पा रहे हो, पहली बार बोरिवली के नगरी में मालिका वीर यानी कि मैन ऑफ द सीरीज़ के लिए यहाँ पर बाइक भी रखी गई है और एक सर्कल ग्राउंड का पहली बार यहाँ पर ऑर्गेनाइजेशन किया गया है, तो कितने एक्साइटेड हो इस तरीके का फॉर्मेट खेलने के लिए? सर काफ़ी एक्साइटेड है, काफ़ी अच्छा लग रहा है। ये सर्कल गार्डन की है और बहुत मज़ा आएगा सर। अब जो आपका डिसीजन रहेगा उसमें किस तरीके की आपकी एक प्लानिंग रहेगी, क्योंकि एक छोटा ग्राउंड है और आपके सामने भी अगर देखा जाए तो ओमी केने जैसा एक प्लेयर आपके सामने खेलने वाला है, तो कैसी प्लानिंग रहेगी अब? सर सामने भी अच्छी टीम है, तो ज़्यादा से ज़्यादा रन करने की कोशिश करेंगे। नक्कीच आपण आता ओमीशी देखील चर्चा करूया. ओमी, आज व्यंकटेश वॉरियर्स पुण्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, समोर एक चांगला संघ आहे आणि आता जो निर्णय आहे तो मनासारखा आहे की मनाविरोधात आहे, आणि कशी प्लॅनिंग असेल तुझी? नक्कीच निर्णय मनासारखाच आहे, कारण की आम्ही टॉस जिंकलो असतो तरी आम्ही बॉलिंग केली असती. आता तुम्हाला करायची आहे नक्की फलंदाजी करायची, राईट? फलंदाजी करत असताना किती धावा कराल आता? गोलंदाजी करायची तर किती पर्यंत रोखण्याचा एक मानस असेल तुमचा? कमीत कमी स्कोरमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. ही मॅच यापुढील 5 षटकांचा हा सामना असेल. दोघी संघांना देऊयात आपण शुभेच्छा आणि लगेच वळूया आमच्या कॉम्बॉक्सकडे. तर टॉस झालेला आहे. आता आपण जर पाहिले तर MR फॅमिली निकिया बॉईज या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि व्यंकटेश वॉरियर्स पुण्याच्या संघाला आपण जर पाहिलं, वाह काय एफर्ट है, नागेश है तो बड़े आराम से
नागेशने नक्कीच त्याच्या फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो अगदी उंचावलेला आहे. नागेश असताना बाउंड्री लाईनवर आपण जर पाहिलं तर जर त्याची योगदान बॅटिंगमध्ये नाही झालं ना तरी तो नक्कीच फिल्डिंगमध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा अगदी वाचवून देऊ शकतो. अशा पद्धतीचं त्याचे क्षेत्ररक्षण राहिलं आहे. खूप सुंदर येतात त्यांनी हा षटकार अडवलाय. मैदानाच्या आत गोलंदाजाला देखील एक चांगली साथ देत असताना नागेश वाडेकरला आपण पाहतोय. या पुढील मॅच अजून एक एक्साइटिंग मॅच येणार आहे तुमच्या भेटीला. पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहतोय करणचा. मोठा फटका येत नाहीये. डॉट बॉल येतोय आता. अर्जुन अजूनही मैदानाच्या आत आहे आणि अर्जुनच्या सोबतीला कर्णधार उस्मानला आपण पाहतोय. उस्मान आणि अर्जुन रॉयल स्टनर्स या संघाकरिता मैदानाच्या आत खेळत असताना यावेळेला अजून एक चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफची दिशा आता निवडली आहे. एक सिंगल मिळते आणि या सिंगल सोबतच अजून एक यशस्वी षटक पूर्ण होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा अगदी रोखून ठेवलंय फलंदाजांना. आता इथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समीकरण पुन्हा एकदा बदलेल. आता समीकरण जर आपण पाहिलं तर बरंच लांबलेलं दिसतंय. 12 चेंडू आणि 43 धावांची आता आहे गरज. पण या मैदानामध्ये या 43 धावा सुद्धा बनू शकतात. पण किमान 7 ते 8 मोठे स्ट्रोक्स तुम्हाला या 12 चेंडूंमध्ये खेळावे लागतील. अर्जुन वसिता देखील तोच प्रयत्न करतोय. 7 षटकारांची गरज आहे आणि आता पाहावं लागेल 12 चेंडूंमध्ये तर षटकार येत आहेत का. आमच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलात तर नक्कीच सागर मोरे सर, स्क्वेअर लेगच्या दिशेने जय पवार आणि आमच्या वॉररूममध्ये थर्ड पंचाची भूमिका, थर्ड अंपायरची भूमिका आपण जर पाहिली तर सादिक राजापूरकर सर स्वतः हे तिघही आपल्या काळचे अगदी मोठे खेळाडू देखील राहिले आहेत आणि आज पंच म्हणून त्यांची देखील भूमिका आपण पाहतोय. हकीम, नवीन गोलंदाज हकीम अगदी जसप्रीत बुमराहच्या शैलीत त्याची गोलंदाजी आपण पाहतो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला अगदी पॉवरफुल पंच केलंय. पॉइंटच्या डोक्याच्या वर्ण षटकाराकरिता 6 धावा. बारामध्ये 43 या चेंडूवर हा बेगीट आलाय. कदाचित इथून मॅच मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं असं काहीतरी दिसतंय. पुन्हा एकदा काय फटका यावेळेला. वाह, अगदी दर्जेदार. प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवल्यात. काय स्ट्रोक खेळलाय. षटकारानंतर आता गतिविधी अगदी फास्ट झाली आहे मैदानाच्या आत. कारण ज्या पद्धतीने आता हे 2 षटकार आले आहेत मोमेंटम आता शिफ्ट होत आहे. हकीमवर प्रेशर आपण पाहतोय. नागेश देखील तिथे आता पोहोचलाय. थोडीशी चर्चा नागेशकडून सुद्धा होते आहे कारण एक मोठी स्पर्धा आपण खेळताय. उपनगरातील अजून एक मोठी आणि नामांकित स्पर्धा राजन मेमोरियल ट्रॉफी. राजन मेमोरियल ट्रॉफीचा हा थरार आपण पाहतोय. मैदानाच्या आत 12मध्ये 43 ची गरज होती. त्यानंतर या पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार. अर्जुन वसिता अगदी मैदानाच्या आत आपल्या संघाकरिता एक हाती झुंज लढवताना दिसतोय. पुन्हा एकदा कव्हरची दिशा निवडायची होती पण आता बॅट आणि बॉलमध्ये कुठला संपर्क नाहीये. हकीमने आता हा चेंडू स्वतःच्या नावावर ठेवलाय. व्हेरी वेल बोल्ड हकीम. 2 षटकारानंतर एक चांगला कमबॅक. 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले त्या षटकाचे. या उर्वरित 3 चेंडूंमध्ये किमान 2 षटकार यायलाच हवेत. तर या मॅच मध्ये अगदी शेवटच्या षटकात देखील तो थरार बनून राहील. यावेळेला सुद्धा चांगला कमबॅक. आता आतल्या दिशेने वळवला हा बॉल. उस्मान तुझा तेच सांगतोय की या चेंडूवर नक्की तुला पुलचा फटका खेळायला हवा होता पण तसं काही झालेलं नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले. 4 चेंडूंमध्ये 12 धावा देत असताना आपण उस्मान नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेने अर्जुन आहेत. चांगली गोलंदाजी. 2 षटकार आल्यानंतर हकीमची. यावेळेला सुद्धा आतल्या दिशेने हा बॉल वळवलाय. आता हे कसब आहे, हे टॅलेंट आहे. कारण ह्या आधी आपण जर पाहिले तर त्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले ना तेव्हा नक्कीच टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर काढलं होतं
पण त्यानंतर लगेच ॲडजस्टमेंट केली आणि या बॉलमध्ये देखील बदल केलेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ या षटकातला अजूनही शिल्लक आहे. महत्वाचे हे 2 चेंडू. आता समोरची दिशा निवडली आहे आणि यावेळेला अर्जुन थोडेसे निराश दिसत आहेत, पण तरी सुद्धा हा षटकार आलाय. आता या षटकातला हा तिसरा बिग हिट. आता इक्वेशन बदलत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 25 ची गरज आहे. अगदी हा सामना आता शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचलाय आणि कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 6 बॉल आणि 25 ची आहे गरज. नवीन गोलंदाज सज्ज होतोय, त्याचा रनअप तो आता मार्क करतोय. आदर्श, नवीन गोलंदाज आदर्श आलाय मैदानाच्या आत. सहा बॉल 25 ची गरज आहे. या पुढील मॅचचा टॉस देखील आपण पाहिला पूर्ण झालेला आहे. आता एका बाजूला आकाश चिंदारिया होते, तर दुसऱ्या दिशेने आपण पाहिलं ओमकार केणी म्हणजेच ओमी केणी. अर्धशतकांचा तो देखील वाशा राहिलाय. गेल्या सीझन पासून ओमीने देखील केलेलं ते यशस्वी क्रिकेटची सुरुवात आपण पाहिली आणि खूप लवकर प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पदार्पण झालं त्याचं. 6 बॉल आणि 25 करायचे आहेत आता. सॉरी, 6 बॉल आणि 25. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पाच बॉल आणि 19 समीकरण आता येऊन टेपलंय. यावेळेला बॉल चांगला वळवलाय. धाव घेण्याची संधी आहे आणि धाव घेतली देखील जाते आणि व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा आलाय. म्हणजे पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. आता 5 मध्ये 19 करायचे होते, पण आता 5 मध्ये करायचे 17. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आता मैदानाच्या आत. आणि फक्त बीमरसाठी रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल करिता कुठलाही रिव्ह्यू नसेल या स्पर्धेत. फक्त बीमर करिता आपण रिव्ह्यू घेऊ शकता. पण आता हे समीकरण शिफ्ट होत आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची आहे गरज. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. ओव्हर द पॉइंट, बॉडीला बॅलन्स केलं दोन्ही टोजवर आणि त्यानंतर फटका खेळला 6 धावांकरिता. हा आलाय षटकार. चार चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 4 बॉल 11. इक्वेशन चेंज होत आहे, मोमेंटम शिफ्ट होत आहे. अर्जुन याची चांगली फलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहतोय. उस्मानच्या बॅटमधनं सुद्धा एक मोठा फटका आलाय. पण आता शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आत. 4 बॉल आणि 11 धावा. चार बॉल 11ची गरज असताना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा बॉल वळवलाय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण आता डिरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. नागेश शहाते हा बॉल 22च्या पद्धतीने अजून एक धाव येते.
आदर्श थोडेसे निराश दिसतात कारण यशवंतच्या मागे हा बॉल अडला पाहिजे होता, पण तसं काही झालेलं नाहीये. एक धाव मिळते, 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये आता येऊन पोहोचली आहे. 3 मध्ये 10 करायचे आहेत. चर्चा होते, नागेश काहीतरी समजवतोय गोलंदाजाला की कशा पद्धतीने त्याला आता बॉलिंग करायला हवी आहे. 3 बॉल आणि 10ची गरज आहे. अगदी हॉट सीटवर आता हे इक्वेशन येऊन बसलंय. 3 बॉल आणि 10ची गरज. 3 मध्ये 10. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने उस्मानला आपण पाहतोय. यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. आता रनआउटची एक दाट शक्यता आहे. उस्मान स्वतःवर आता भरोसा दाखवतोय. आता त्यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय घेतलेला नाहीये आणि अशा पद्धतीने अर्जुनला परतावं लागतंय. शेवटचे 2 बॉल आणि आता 10ची गरज आहे. नवीन फलंदाज सूर्या येतो मैदानाच्या आत. 2 चेंडू आणि 10ची गरज. अगदी हे इक्वेशन तापलेलं आपण पाहतोय. जसं हे वातावरण सुद्धा आता तापलेलं आहे. अगदी उन्हाचा तडाखा आहे मैदानाच्या आत. 2 चेंडू आणि 10 धावा. मॅच बनली आहे आता. आता इथून 2 मध्ये 10 करायचे म्हटल्यावर या चेंडूवर एक मोठा प्रहार तर यायलाच हवाय. पण आदर्श यांनी नक्कीच चांगलं कमबॅक केलंय. 2 षटकार या देखील शतकात आले आहेत, पण त्यानंतर आता हे समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 2 चेंडू आणि 10 धावांवर. 2 बॉल 10. आणि यावेळेला हा बॉल कनेक्ट होऊ शकलेला नाहीये, पण तरी सुद्धा बॉल बाउंड्री लाईन लगत चाललाय. 3 खेळाडू पाठलाग करतायत. 2 धावा तर पूर्ण. तिसरा आता प्रयत्न होतोय का काय? नाही, आता तो प्रयत्न झालेला नाहीये. 2200 रुपयाच्या धावा येताना आपण पाहिल्या. 2 धावा येत आहेत आणि आता 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 1 बॉल 8. आता इथून चूक व्हायला नको आहे. 1 चेंडू आणि 8 धावा आहे. कंपल्सरी चेज हा फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा. 1 बॉल 8चं समीकरण आहे. डॉक्टर खाडे वर्सेस रॉयल चॅलेंजर्स विक्रोलियन्स असे 2 संघ मैदानाच्या आत खेळत आहेत. 1 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. डॉक्टर खाडे 11 आपण जर पाहिलं तर एका चांगल्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत सध्या. रॉयल चॅलेंजर्स विक्रोलियन्सचा संघ कुठे ना कुठे थोडासा चाचपडला सुरुवातीला. डॉक्टर खाडे उमेश 11. वाईट बॉल येतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये, पण पहा आता ही चूक होते आणि या 2 धावा देखील. तिसऱ्यासाठी निघतोय उस्मान आणि निघालाय. स्वतःकडे स्ट्राईक त्याला नक्कीच ठेवायची आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ गेम. हा सामना अजूनही संपलेला नाहीये. आता 1 बॉल आणि 6ची गरज आहे. जे प्रेक्षक आता बसलेले होते ते देखील उठून उभे राहिले आहेत. 1 बॉल आणि 6ची गरज आहे. आता राहुलभाई सांगताय आता जर षटकार आला तर 500 रुपयांचा पारितोषिक आहे त्यांच्या मार्फत. आता पहा चुका होत आहेत आणि या चुका झाल्यानंतर त्याचं रूपांतर धावांमध्ये होत आहे. 1 चेंडू आणि 8ची गरज होती, त्यामध्ये आलेला हा व्हाईट बॉल, त्यावर आलेली ती सिंगल. समीकरण बदलतंय. एक बॉल आणि 6ची गरज आहे. आता काय मॅच रंगली आहे. जिथे गरज होती 1 बॉल 8 तिथे आलेला तो व्हाईट बॉल, त्यावर धावलेली ती 1 धाव आणि लगेचच समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 6 धावा. चला लगेच घाई करा आदर्श. 1 बॉल आणि 6 करायचे. हे सगळे काही टॅक्टिक्स आहेत. आपण पाहतोय अगदी थोडासा वेळ आता घालवला जातोय मैदानाच्या आत. डॉक्टर खाडे उमेश 11. त्यांच्या समक्ष आपण जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स विक्रोलियन्सचा संघ. बिली स्पोर्ट्स म्हणजे राहुल वाईनतर्फे 500 रुपयांचं पारितोषिक आहे जर या चेंडूवर षटकार आला तर. काय मॅच आहे, अगदी रंगली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता 1 बॉल 6 धावांची गरज. 1 बॉल 6 असं समीकरण. आता हे प्रेशर आहे, हे दडपण आहे, हे प्रेशर आहे. 1 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. बिली स्पोर्ट्स राहुलभाई सांगतायत की जर षटकार आला तर 500 रुपये माझ्यातर्फे दिले जातील. आणि नाही, षटकार आलेला नाहीये आणि अगदी शेवटच्या क्षणी डॉक्टर खाडे उमेश 11 या संघाने हा सामना जिंकलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ गेम.
हाजर. अमित ठवाळ यांचं देखील शुभागमन होताना आपण पाहिलंय. तर अमितदा तू देखील मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचेस. आणि त्यासोबत दिनेश पंधारे दादा आपण देखील या मुख्य मंचावर आपण देखील आसनस्थ व्हायचंय. आणि यापुढील सामन्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये आता होईल बदल आणि कॉम बॉक्समध्ये येथील आता नक्कीच व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. बघा दोन्ही टीमला सेपरेट डगआउट दिलेत. एका डगआउटमध्ये 2 मावणार नाही आहेत. मुंबईचं हृदय मोठं आहे, बोरीचं हृदय मोठं आहे. तुमच्यासाठी तुमच्यासाठी 2 BHKचा आम्ही डगआउट ठेवलं आहे भावांनो. एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. आणि डाव्या बाजूला डगआउटमध्ये जे लोक बसलेत खेळत नाही आहे त्यांनी कृपया तो डगआउट खाली करावा. 2 डगआउट है, प्लीज़ अपने अपने डगआउट में चले जाएं. एक राइट साइड पर एक लेफ्ट साइड पर है और प्लेयर के अलावा और कोई भी डगआउट में नहीं बैठेगा. थैंक यू.